नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय GFC. तर आपण पाठीमागील तासाला क्रियात्मक व्यवस्थापन हे प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सामग्रीचा प्रवाह आणि नियंत्रण हे आपण सुरू केलेलं आहे. व्याख्या बघूया आपण. सामग्रीचा प्रवाह म्हणजे काय? किमान भांडवलाच्या रकमेने आवश्यक वेळी आवश्यक दर्जाची सामग्रीची आवश्यक प्रमाणात तरतूद याबद्दल हमी देणारी पद्धती म्हणजे सामग्री नियंत्रण होय. म्हणजेच किमान भांडवल जे आपल्याकडे आहे, तर त्या भांडवलाच्या जोरावरती आवश्यक वेळी आवश्यक त्या दर्जाची साधनसामुग्री आवश्यक प्रमाणात खरेदी करणं किंवा त्याची जी तरतूद आहे ती करणं किंवा या तरतुदीबद्दल हमी देणारी जी पद्धती आहे त्याला सामग्री नियंत्रण असं म्हटलेलं आहे. जे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याकडं जे कमीत कमी भांडवल आहे त्या भांडवलाच्या जोऱ्यावरती आपल्याला आवश्यक त्या वेळी तसंच आवश्यक त्या दर्जाची साधनसामुग्री आणि आवश्यक तेवढ्या प्रमाणात जी साधनसामुग्री आवश्यक असते किंवा त्याची तरतूद जी आपल्याला करावी लागते, तर त्याबद्दल हमी देणारी जी काही पद्धती आहे त्याला सामग्री नियंत्रण असं या ठिकाणी म्हणता येईल. जेच कुठलाही उद्योग असो, कुठलाही व्यवसाय असो, आपला नेहमी असा अट्टास असतो की कमीत कमी भांडवलावरती आपल्याला ती साधनसामुग्री मिळावी, तसंच योग्य त्या दर्जाची, त्याच पद्धतीने योग्य त्या क्वांटिटी म्हणूया किंवा क्वालिटीमध्ये ती मिळावी. जे याबाबत जी काय आपण तरतूद करतो, तर त्या तरतुदीलाच आपणाला सामग्री नियंत्रण असं म्हणता येईल. थोडक्यात सामग्री नियंत्रणामुळे कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून आवश्यक असलेली सामग्री गरजेच्या वेळी त्याच पद्धतीने योग्य दर्जाची ती साधनसामुग्री तसंच किती प्रमाणात म्हणजे त्याची जी मात्रा आहे तीसुद्धा कायम ठेवून आपणाला प्राप्त करता येते. जे सामग्री नियंत्रण हा घटक कुठलाही उद्योग व्यवसाय याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जे आपल्याकडे किती भांडवल आहे म्हणून कसाही त्याचा उपयोग करून चालणार नाही. किती भांडवल आहे म्हणून किती साधनसामुग्री आणली, कशाही दर्जाची आणली, काही पाहिलं नाही त्याच्यात. ज्या अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळाव्या लागतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की उपलब्ध म्हणजेच कमीत कमी भांडवलामध्ये किती वस्तू लागणार आहेत आपल्याला, त्या वस्तूचा दर्जा म्हणजेच क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणूया याचा विचार करणं किंवा याची तरतूद करणं याला सामग्री नियंत्रण असं आपणाला थोडक्यात किंवा ढोबळमानानं म्हणता येईल. तर सामग्री नियंत्रणाची उद्दिष्टे किंवा फायदे किंवा महत्त्व आपण पाठीमागील तासाला बघितलेलं आहे. तर आजच्या तासाला आपण सामग्री नियंत्रणाचे तंत्र किंवा सामग्रीच्या विविध स्कंध पातळ्या निश्चित करणं हा घटक पाहणार आहोत. जे सामग्री नियंत्रण, जे सामग्री किती प्रमाणात खरेदी करायची आपल्याला, तर याबाबत ज्या काही स्कंध पातळ्या सांगितलेल्या आहेत, तर त्या एकूण स्कंध पातळ्या ह्या 4 आहेत. तर पहिली स्कंध पातळी आहे अधिकतम स्कंध पातळी. अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त. जे कुठलाही उद्योग असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, तर त्या उद्योग व्यवसायासाठी लागणारी साधनसामुग्री ही जास्तीत जास्त आपण किती प्रमाणात खरेदी करू शकतो, जे त्याचा साठा किती प्रमाणात आपण त्या भांडारगृहामध्ये ठेवू शकतो, जे हे दर्शवणारी जी पातळी आहे, तर त्याला आपण अधिकतम म्हणजेच कमाल स्कंध पातळी असे या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच मॅक्झिमम स्टॉक लेवल असे त्याला इंग्रजीमध्ये आपणाला म्हणतात. म्हणजे अधिकतम म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्या मालाची खरेदी किंवा त्या मालाची स्कंध पातळी किंवा त्या मालाची साठवण आपल्याला करता येणार नाही. जर त्याच्यापेक्षा आपण जास्त माल साठवला त्या पातळीपेक्षा, तर विनाकारण आपलं भांडवल बसून राहतं आणि विनाकारण त्या साधनसामुग्रीवरती पुन्हा देखरेख करणं म्हणजे त्याचा खर्च वाढत जातो. भांडवल तर खर्च होतंच म्हणजे बसून राहतं आणि विनाकारण त्याची पुन्हा हाताळणी आली, त्याची देखरेख म्हणजे या बाबी खर्चिक होऊन जातात. लक्षात. तर या ठिकाणी निश्चितच आपणाला ही पहिली पातळी म्हणता येईल अधिकतम म्हणजेच कमाल स्कंध पातळी. म्हणजे जास्तीत जास्त किती माल किंवा किती तो कच्चा माल किंवा किती साधनसामुग्री आपण साठवून ठेवू शकतो भांडारगृहामध्ये, ते दर्शवणारी जी अधिकतम पातळी आहे त्यालाच अधिकतम किंवा कमाल स्कंध पातळी असं म्हणता येईल. ते त्याच्यापेक्षा जास्त
साधनसामुग्री आपल्याला साठवून ठेवता येणार नाही. जर ठेवली तर त्याचे तोटे आपल्याला दिसून येतात. लक्षात. त्यानंतर दुसरी पातळी बघूया आपण, न्यूनतम स्कंध पातळी. म्हणजे अधिकतमच्या विरुद्ध न्यूनतम, म्हणजे कमालच्या विरुद्ध किमान. किमान म्हणजे काय, कमीत कमी. जे कुठलाही उद्योग असो, कुठलाही व्यवसाय असो, त्याच्यासाठी लागणारी जी साधनसामुग्री आहे तर ती कमीत कमी कुठल्या पातळीपर्यंत आपल्याकडे असावी. त्या साधनसामुग्रीचा साठवणूक म्हणा किंवा खरेदी म्हणा, त्याच्यापेक्षा खाली जर ती पातळी गेली तर निश्चितच तोटे संभवतात. जे जास्त अधिकतम स्कंद पातळी ही उच्च दर्जाची झाली, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ती साधनसामुग्री साठवणं कसं तोट्याचं होऊन जातं. त्याच पद्धतीनं न्यूनतम स्कंध पातळी म्हणजेच काय, कमीत कमी आपल्याकडे त्या साधनसामुग्रीचा किती साठा असावा ही दर्शवणारी त्या साधनसामुग्रीविषयक पातळी म्हणजेच त्याला न्यूनतम म्हणजे किमान स्कंध पातळी असं म्हणता येईल. जे त्याच्यापेक्षा खाली जर ती साधनसामुग्रीची साठवण झाली तर निश्चितच त्याचे तोटे संभवतात. तर अशी ही दुसरी स्कंध पातळी आहे, म्हणजेच मिनिमम स्टॉक लेवल असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल आणि मराठीमध्ये न्यूनतम स्कंध पातळी किंवा किमान स्कंध पातळी असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरी स्कंध पातळी आहे ती म्हणजे पुनरादेश स्कंध पातळी. म्हणजेच आपल्या गोडाऊनमध्ये किंवा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये जे काही भांडारगृह आहे तर त्या भांडारगृहासाठी वरून जेव्हा आदेश येतो, म्हणजे पुनरादेश स्कंध पातळी म्हटलेला आहे, म्हणजे जेव्हा वरनं पुनरादेश येतो की बाबा ही साधनसामुग्री आता आपल्याला खरेदी करावी लागणार आहे, जे अशी जी त्या साधनसामुग्रीची लेवल आहे किंवा पातळी आहे तर त्यालाच पुनरादेश स्कंध पातळी असं म्हणता येईल. म्हणजे सामग्री संग्रहणाच्या ज्या पातळीला सामग्री खरेदीसाठी क्रय मागणीपत्र पाठविले जाते, म्हणजे वरून क्रय मागणीपत्र येतं की बाबा ही साधनसामुग्री आपल्याला खरेदी करावयाची आहे. ती ते मागणीपत्र ज्या वेळेस येतं त्यावेळेस त्या साधनसामुग्रीची जी आपली पातळी असते तर त्याला पुनरादेश स्कंध पातळी असं म्हणता येईल. म्हणजेच वर्ण काय आलेला, आदेश आलेला आहे की साधनसामुग्री तुम्हाला त्वरित खरेदी करावी लागणार आहे. कारण का, त्यांच्याकडे नोंद असते किती साधनसामुग्री शिल्लक आहे, किती खर्च झाली आणि वेळेतच काय केलं जातं तर हे मागणीपत्र किंवा ही स्कंध पातळी दर्शवणारं जे पत्र आहे ते त्यावरून म्हणजेच पुनरादेश त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि त्यानुसार त्या साधनसामुग्रीची खरेदी आपल्याला करावी लागते. सामग्रीचा साठा किती असला म्हणजे सामग्री पुरवठा करण्यासंबंधी आदेश द्यावेत याकरिता एक आदेशबिंदू निश्चित केला जातो. आदेशबिंदू हा असा असतो की ज्या बिंदूला साधनसामुग्रीचा साठा पोचल्यानंतर सामग्री खरेदीसाठी आदेश दिले जातात तर त्यालाच पुनरादेश स्कंध पातळी असं आपल्याला म्हणता येईल. जे विशिष्ट लेवलला ज्यावेळेस ती साधनसामुग्रीची पातळी येते त्यावेळेस पुनरादेश येतो वर्ण आणि त्या पुनरादेशाचं आपल्याला पालन करावं लागतं. म्हणजेच त्या गोडाऊनमध्ये किंवा त्या भांडारगृहामध्ये त्या वस्तूचा साठा किंवा खरेदी करून ठेवावी लागते. लक्षात. तर अशी तिसरी स्कंध पातळी आहे ती म्हणजे पुनरादेश स्कंध पातळी. म्हणजे वरून जेव्हा पुनरादेश येतो की बाबा ही साधनसामुग्री आता खरेदी करावी लागणार आहे, कारण त्यांच्याकडं नोंद असते साधनसामुग्रीचा किती वापर झाला आणि किती साधनसामुग्री भांडारगृहामध्ये शिल्लक आहे, त्यावरून हा पुनरादेश काढला जातो आणि त्या पुनरादेशाच्या वेळी साधनसामुग्रीची जी स्थिती असते त्यालाच पुनरादेश स्कंध पातळी असं म्हणता येईल. आणि शेवटची जी स्कंध पातळी आहे ती म्हणजे सरासरी स्कंध पातळी. सरासरी म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल जे किमान आणि कमाल ज्या दोन पातळ्या असतात या दोघांची सरासरी जी काढली जाते किंवा या दोघांची सरासरी निश्चित केली जाते तेव्हा सरासरी स्कंध पातळी उपलब्ध होते. म्हणजे किमान स्कंध पातळी अधिक कमाल स्कंध पातळी भागिले 2. म्हणजे या छोट्याशा सूत्रामध्ये जेव्हा आपण ह्या किमती टाकू तेव्हा आपणाला सरासरी स्कंध पातळी उपलब्ध होते. लक्षात. किमान स्कंध पातळी अधिक कमाल स्कंध पातळी भागिले 2. ज्या दोन्ही पातळ्या या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. म्हणजे अधिकाधिक किती साधनसामुग्री आपल्याकडं शिल्लक आहे आणि कमीत कमी किती साधनसामुग्री शिल्लक आहे, ह्या दोघांची सरासरी जेव्हा निश्चित केली जाते तेव्हा सरासरी स्कंध पातळी निघते किंवा सरासरी स्कंध पातळी निश्चित होते. तर मित्रांनो, तर अशा ह्या 4 स्कंध पातळ्या आपणाला सांगता येतील. कशाच्या? तर सामुग्रीच्या
संदर्भात जे कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये अशा साधनसामुग्रीच्या बाबतीत या 4 स्कंध पातळ्या विचारात घेतल्या जातात. लक्षात ठेवा, अधिकतम म्हणजेच कमाल स्कंध पातळी म्हणजे जास्तीत जास्त किती साधनसामुग्री गोडाऊनमध्ये शिल्लक असावी किंवा उपलब्ध असावी, त्याला म्हटले अधिकतम स्कंध पातळी. आणि न्यूनतम दुसरा प्रकार, न्यूनतम म्हणजे कमीत कमी किती साधनसामुग्री त्या गोडाऊनमध्ये उपलब्ध असली पाहिजे, त्याला न्यूनतम स्कंध पातळी असं म्हटले नाही. पुनरादेश स्कंध पातळी म्हणजेच जेव्हा पुनरादेश येतो वरून की बाबा ही साधनसामुग्री खरेदी करावी लागणार आहे, आणि या आदेशाच्या वेळी जेव्हा त्या उद्योग व्यवसायाच्या भांडारगृहामध्ये जेवढी साधनसामुग्री उपलब्ध असते त्याला पुनरादेश स्कंध पातळी किंवा पुनरादेश साधनसामुग्रीची स्कंध पातळी असं म्हणता येईल. आणि चौथा प्रकार म्हणजे सरासरी स्कंध पातळी म्हणजे किमान स्कंध पातळी अधिक कमाल स्कंध पातळी भागिले 2. जे याचं जे शेवटी उत्तर येतं तेव्हा जी स्कंद पातळी शिल्लक राहते ती म्हणजे सरासरी स्कंद पातळी होय. तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे गुणनियंत्रण आणि सामुग्रीवर क्रिया. तर गुणनियंत्रण ही संकल्पनाही पाठीमागं गेलेली आहे. गुणनियंत्रण म्हणजे काय, उत्पादित मालाचा जो दर्जा आहे तो टिकवून ठेवणं, त्याला गुणनियंत्रण असं म्हणता येईल. म्हणजे ग्राहकाची जी मागणी आहे आणि आपल्या कमीत कमी भांडवलावरती ती जास्तीत जास्त उत्तम दर्जाची वस्तू आपणाला कशी तयार करता येईल किंवा कशी तयार करू, ग्राहकाच्या मागणीनुसार आवडीनुसार त्या वस्तूमध्ये जी काय उपयोगिता आहे किंवा उपयोगिता मूल्य म्हणूया आपण, ते जास्तीत जास्त कसं निर्माण करता येईल, तर यालाच आपणाला गुणनियंत्रण असं म्हणता येईल. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या उत्पादित मालामध्ये उणीव राहता कामा नये, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे गुणवत्ता त्या उत्पादित मालामध्ये कशी निर्माण करता येईल, तर हे जे तंत्र आहे त्यालाच गुणनियंत्रण असे आपणाला म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात आपणाला म्हणता येईल की कमीत कमी भांडवलाच्या उपलब्धतेवरती आपणाला जास्तीत जास्त चांगल्या किंवा उच्चतम गुणवत्तेची वस्तू तयार करावी लागते, तेव्हा ती वस्तू मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण करते आणि ग्राहकांनासुद्धा ती वस्तू मनापासून आवडू लागते. जे या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या गुणनियंत्रणाशी निगडीत आहेत. बघूया, एक व्याख्या दिलेली आहे. एल्फोर्ड व बेट्टी यांची व्याख्या आहे. उत्पादित वस्तू एकसारख्या तसेच ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करतील अशा असाव्यात, याकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रबंधाच्या तंत्राला गुणनियंत्रण असं म्हणता येईल. जेच उत्पादित वस्तू ह्या एकसारख्या तयार झाल्या पाहिजेत, म्हणजे त्यांची जी गुणवत्ता आहे किंवा आकार असू द्या, त्यांची क्षमता असू द्या किंवा त्यांची क्वालिटी असू द्या, ही एकसारखी असली पाहिजे. तसंच ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करतील अशाही त्या सर्व वस्तू असल्या पाहिजेत. आणि हे सगळं होण्याकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रबंधाचं जे तंत्र आहे, औद्योगिक प्रबंध म्हणजे त्या नियमानुसार या वस्तूचं उत्पादन होत असतं, तर तेच गुणनियंत्रण तंत्र आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. कारखान्यात उत्पादन करण्यात येणाऱ्या वस्तू विशिष्ट गुणांनी युक्त असाव्यात, याकरिता प्रथम प्रमाप निश्चित केले जातात व नंतर ह्या प्रमापाच्या संदर्भात उत्पादित वस्तूमध्ये गुणांच्या दृष्टीने किती अंतर आहे हे जाणून घेऊन त्याकरिता जबाबदार असलेली कारणे दूर करण्याच्या क्रियेला गुणनियंत्रण असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्पादित वस्तूमध्ये जे काही गुण आहेत त्याची प्रमाणकानुसार चाचण्या घेतल्या जातात, आणि जर गुण कमी असतील किंवा त्या उत्पादित वस्तूमध्ये काही त्रुटी आढळून येत असतील तर प्रमाणकानुसार त्या त्रुटी त्या उणिवा कमी करण्याचं कार्य केलं जातं, आणि हे जे कार्य आहे त्यालाच गुणनियंत्रण कार्य असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर गुणनियंत्रणाचे जे तंत्र आहे त्याचं ते तंत्र पुढील मुद्द्यावरती अवलंबून आहे. ते मुद्दे आपण पाहूया. तर पहिला घटक आहे तो म्हणजे वस्तूचे गुणासंबंधी प्रमाप निश्चित करणे. जे जर गुणनियंत्रण करायचं असेल तर त्या वस्तूच्या गुणासंबंधी आपणाला अगोदर प्रमाप निश्चित करावं लागतं. बाबा ही वस्तू व योग्य गुणधर्माची आहे आणि त्या वस्तूला प्रमाण मानून इतर वस्तूशी त्याची तुलना करणं आवश्यक आहे.
हेच आपण दैनंदिन जीवनात म्हणतो बाबा हा विद्यार्थी खूप चांगला आहे. म्हणजे ते काय झालं, प्रमाप झालं आणि त्या विद्यार्थ्याची तुलना करून आपण इतर विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाबा शिका त्याचं काहीतरी. बघा तो विद्यार्थी, म्हणजेच ते काय झालं, प्रमाप झालं. म्हणजे एक आदर्श म्हणूया आपण किंवा सर्वासाठी एक उदाहरण असं ते असतं. म्हणजेच प्रमाप या ठिकाणी अगोदर निश्चित करणं गरजेचं आहे. ज्याचं आपण मराठीमध्ये जसं शिकतो उपमेय आणि उपमान, जे कोणाला तरी कोणाची उपमा त्या ठिकाणी द्यावी लागते. हेच हे प्रमाप या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या प्रमापानुसार गुणनियंत्रणाचं कार्य करावं लागतं. त्याच पद्धतीनं दुसरा घटक आहे किंवा दुसरा मुद्दा तो म्हणजे कच्च्या मालाचा दर्जा व उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण करणं. जे जर आपणाला गुणनियंत्रण करायचं असेल किंवा गुणनियंत्रणाचं जे स्वरूप आहे ते या घटकावरती अवलंबून आहे. म्हणजे कच्च्या मालाचा दर्जा कसा आहे, जर कच्च्या मालाचा दर्जा चांगला असेल तर उत्पादित होणारी वस्तू ही चांगल्या गुणाची तयार होते. त्याच पद्धतीनं उत्पादन प्रक्रियेचं निरीक्षणही करावं लागतं आपल्याला. उत्पादन प्रक्रिया जर आपण चांगली राबवलेली असेल तर निश्चितच तयार होणारी किंवा उत्पादित होणारी वस्तू चांगल्या दर्जाची निर्माण होते. याउलट आपल्याला म्हणता येईल कच्चा माल जर चांगला नसेल किंवा उत्पादन प्रक्रिया जी आहे ती जर योग्य प्रकारे राबवली नाही तर या दोन्ही गोष्टीचे जे काही दुष्परिणाम आहेत ते उत्पादित वस्तूवरती झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून गुणनियंत्रणाच्या तंत्राचं स्वरूप आपणाला लक्षात घेण्यासाठी हा मुद्दासुद्धा या ठिकाणी निश्चितपणे विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रमापाशी कच्चा माल व उत्पादित वस्तूची तुलना करणे. प्रमाप म्हणजे जो आपण आयडियल ती वस्तू तयार केलेली आहे किंवा त्याच्याशी आपण उत्पादित वस्तू ताडून पाहतोय किंवा त्याची तुलना आपण करतोय जेणेकरून आपल्याला गुणनियंत्रण करायचं आहे. तर अशा प्रमापाशी कच्चा माल व उत्पादित वस्तूची तुलना आपल्याला करावी लागते. ते जे प्रमाप आपण ठरवलेलं आहे त्या दर्जाची वस्तू होण्यासाठी मग कच्चा माल त्या दर्जाचा आहे का, त्या क्वालिटीचा आहे का, त्याच पद्धतीनं उत्पादित वस्तू जी आहे ती त्या प्रमापाशी मिळती जुळती आहे का, त्याच्याशी साधर्म्य पावणारी आहे का, त्या गुणाची किंवा त्या दर्जाची किंवा त्या क्वालिटीची आहे का. जे या ठिकाणी तुलना आपणाला करावी लागते तरच गुणनियंत्रण करता येईल. त्याच पद्धतीनं कमी दर्जाच्या वस्तू वेगळ्या काढणे. ज्यावेळेस गुणनियंत्रण करत असतो त्यावेळेस त्या तयार झालेल्या वस्तूमधील कमी दर्जाच्या किंवा कमी गुणवत्तेच्या वस्तू आपणाला वेगळ्या काढाव्या लागतात. तेव्हाच गुणनियंत्रण झालं असं म्हणता येईल. ज्या वस्तूमध्ये त्रुटी आहेत किंवा ज्या वस्तूमध्ये क्वालिटी कमी आहे किंवा ज्या वस्तूच्या बाबतीत आपण प्रमापाशी तुलना करून त्या वस्तूमध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत ते जेव्हा कमी आढळतात तेव्हा आपण अशा वस्तू बाजूला किंवा वेगळ्या काढणं गरजेचं आहे. म्हणजे हे तंत्रसुद्धा आपणाला या ठिकाणी अवलंबावं लागतं. त्याच पद्धतीनं विचलनाला कारणीभूत असलेली कारणे दूर करणे. जे आपणाला लक्षात आलं प्रमापाशी आपण तुलना केली उत्पादित वस्तूची आणि त्यावेळेस जी काय आपल्याला कारणं दिसून आली तर ती कारणं आपण दूर करणं अत्यावश्यक आहे. तरच काय होईल, गुणनियंत्रण होण्यासाठी मदत होते. म्हणजे जेव्हा त्या वस्तूची क्वालिटी किंवा गुणवत्ता कमी होण्याची कारणं कळतात, नुसती कारणं कळून उपयोग नाही तर ती कारणं दूर करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे एक उत्पादक, एक कारखानदार, एक उद्योजक म्हणून आपणाला प्रयत्न करावे लागतात. तरच त्या प्रमापाच्या गुणवत्तेशी मिळते जुळते प्रमाण किंवा गुणवत्ता राखण्यासाठी ती वस्तू निश्चितच निर्माण होते असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचा नवीन मुद्दा आहे तो म्हणजे कारखान्यात गुण किंवा दर्जा नियंत्रण हे खालील 3 टप्प्यामध्ये ठेवणे आवश्यक असते. तर ते टप्पे म्हणजे प्राप्त होणारे किंवा खरेदी केलेल्या सामुग्रीवर गुणनियंत्रण करणं. जो कच्चा माल आपण विकत आणतोय तर तो कच्चा माल जर योग्य दर्जाचा असेल तर निश्चितच गुणनियंत्रण होण्यासाठी मदत होते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, जर समजा आपला ऊस कारखाना आहे, जर ऊस चांगल्या गुणवत्तेचा असेल तर निश्चितच साखर जी आहे ती चांगल्या गुणवत्तेची तयार होते, जे रिकव्हरी चांगली मिळते. जे प्रति टन जेव्हा आपण त्या ऊसाचं गाळप करू तेव्हा साखरेचा जो उतार आहे तो जास्त मिळतो. मग त्याला म्हणता येईल की कच्चा माल जो आहे तो चांगल्या गुणवत्तेचा मिळाला, त्याच्यामुळं
उत्पादित वस्तूमध्ये गुणनियंत्रण होण्यासाठी मदत झाली. म्हणजेच कच्चा माल असू द्या किंवा निर्मित व अर्धनिर्मित वस्तू असू द्या, इतर हेच आपल्या उद्योग व्यवसायासाठी इतर उद्योग व्यवसायाकडून कारखान्याकडून सुद्धा आपण वेगवेगळ्या कच्चा माल आणत असतो, वेगवेगळे स्पेअर पार्ट आणत असतो. म्हणजे त्या वस्तू ज्या तयार केलेल्या आहेत त्या वस्तू असू द्या किंवा कच्चा माल असू द्या किंवा अर्धनिर्मित वस्तू असू द्या, तर एकूण या सर्वांची गुणवत्ता जेव्हा आपण चांगली राखू तेव्हा आपल्या उद्योगातून बाहेर पडणारी वस्तू ही निश्चितपणे गुणनियंत्रणाच्या सर्व पातळ्या त्या राखून ती वस्तू तयार झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे उत्पादन प्रक्रियांच्या प्रगतीचे गुणनियंत्रण करणे. म्हणजेच उत्पादन प्रक्रिया जी आहे, जे कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून वस्तू उत्पादित केली जाते. मग ही वस्तू उत्पादित करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही उत्पादन प्रक्रिया आहे ती कुठल्या दर्जाची आहे, तर त्यावरती सुद्धा गुणनियंत्रण अवलंबून आहे. जर ही प्रक्रिया निश्चितच सक्षम असेल, चांगल्या दर्जाची असेल, तर निश्चितच उत्पादित वस्तूमध्ये गुणनियंत्रण करण्यासाठी हातभार लागतो किंवा मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरा घटक आहे किंवा तिसरा टप्पा आहे तो म्हणजे उत्पादित निर्मित वस्तूचे गुणनियंत्रण. म्हणजेच उत्पादन कार्य पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वस्तूच्या गुणांचे पूर्वनिर्धारित प्रमापांच्या आधारावर दर्जा तपासणी करणं. म्हणजेच उत्पादित जी वस्तू झालेली आहे ती वस्तू घेऊन प्रमापाशी त्या वस्तूची तुलना करणं, तर त्यालाही म्हणता येईल की गुणदर्जा नियंत्रण करणं. लक्षात असे 3 टप्पे आपण विचारात घ्यावे लागतात. पहिला म्हणजे कच्चा माल असू द्या किंवा अर्धनिर्मित वस्तू असू द्या किंवा निर्मित वस्तू असू द्या, त्या जेव्हा आपल्या कारखान्यामध्ये येतात आणि त्या मालावरती जेव्हा आपण प्रक्रिया करून वस्तू तयार करतो तेव्हा ती वस्तू चांगल्या दर्जाची तयार होते. त्यानंतर दुसरा गुणनियंत्रणाचा टप्पा म्हणजे उत्पादन प्रक्रिया. म्हणजे उत्पादन प्रक्रिया जेवढी चांगली असेल, जेवढी निर्दोष असेल, जेवढी उत्तम आपण वापरू तेवढी वस्तू चांगल्या दर्जाची तयार होते. म्हणून त्याला म्हणता येईल उत्पादन प्रक्रिया ही चांगली राबवल्यामुळं वस्तूमध्ये गुणनियंत्रण तयार होतं. आणि तिसरा टप्पा म्हणजे उत्पादित वस्तू ही प्रमापाशी मिळती जुळती आहे का, त्या दर्जाची आहे का, या बाबतीत तुलना करणं आणि जर त्रुटी असतील तर त्या दर्जाची वस्तू तयार करण्यासाठी प्रयत्न करणं. तर असे 3 टप्पे आपण विचारात घ्यावे लागतात, तेव्हा कारखान्यात त्या वस्तूच्या बाबतीत गुणनियंत्रण होणं शक्य होतं. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर राहिलेला घटक आपण पुढील तासाला पाहूया, तो म्हणजे गुणनियंत्रणाची उद्दिष्टे आणि गुणनियंत्रणाचे महत्त्व व फायदे.